13 फेब्रुवारी 2026 शुक्रवारचा दिवस। अहिल्यानगरच्या राहुरीमधले कुटुंब दुपारपासून आपल्या मुलीचा शोध घेत होतं। सकाळी 9 वाजता ती मुलगी कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली, पण नेहमीच्या वेळी ती घरी आली नाही। घरच्यांनी आणखी थोडा वेळ वाट पाहिली, शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि 13 तारखेच्या रात्रीच पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, पण या मुलीचा शोध लागत नव्हता। आपली 15 वर्षांची मुलगी कुठे गेली याच्या काळजीत सगळं कुटुंब होतं। पण 18 तारखेच्या रात्री पोलिसांना या मुलीचं लोकेशन समजलं। नगर पोलीस नाशिकमध्ये पोहोचले, ते थेट रामशेज किल्ल्याजवळच्या घनदाट जंगलात। या जंगलात आपल्याला 5 दिवस डांबण्यात आल्याची, आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार या मुलीने सुटकेनंतर दिली। त्यात हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर राहुरीमध्ये लव जिहादची चर्चा सुरू झाली। त्यामुळे गावातला तणाव सुद्धा वाढला। पण नगरमध्ये नेमकं घडलं काय, या मुलीच्या सुटकेचा थरार नेमका कसा होता, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातल्या गावात राहणारी 15 वर्षांची मुलगी जवळच्याच कॉलेजमध्ये शिकायला 13 फेब्रुवारीच्या सकाळी ती नेहमीप्रमाणे घरातून निघाली। कॉलेजला जाते असं तिने सांगितलं सुद्धा, पण त्यानंतर नेहमीच्या वेळेत ती घरी आली नाही। त्यामुळे घरचे काळजीत पडले। त्यांनी कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली, तर मुलगी कॉलेजला आलीच नव्हती हे त्यांना समजलं। त्यानंतर त्यांनी नातेवाईक, मुलीच्या मैत्रिणी, गावातले ओळखीचे लोक सगळ्यांकडे चौकशी केली। मुलगी तुमच्याकडे आली आहे का याची माहिती घेतली, पण मुलीचा पत्ता कुठेच लागला नव्हता। 13 तारखेचा सगळा दिवस या कुटुंबाने मुलीचा शोध घेतला, पण रात्र झाली तरी मुलगी घरी परतली नाही आणि तिचा पत्ता सुद्धा मिळाला नाही। त्यामुळे 13 तारखेच्या रात्री राहुरी पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या कुटुंबियांनी मुलगी कॉलेजला निघाली पण कॉलेजला पोहोचलीच नसल्यानं तिचं अपहरण झाल्याच्या संशयातून तक्रार दिली। त्यानुसार 13 फेब्रुवारीलाच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि या मुलीचा शोध सुरू झाला। पहिले काही दिवस पोलिसांना या प्रकरणात यश येत नव्हतं। मुलीच्या कुटुंबियांना कुणावर संशय आहे का, मुलीच्या संपर्कात कोणी होतं का, अशा अनेक बाजूंनी तपास झाला, पण तरीही काही क्लू मिळत नव्हता। पोलिसांनी खबऱ्यांचं नेटवर्क सुद्धा ॲक्टिव्ह केलं आणि त्यातून पोलिसांना एक एक लिंक लागत गेली। पहिल्यांदा पोलिसांना एका संशयित आरोपीचं नाव समजलं, मुख्तार हैदर पठाण। पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून त्याला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं लोकेशन ऑन ऑफ होत होतं। त्यामुळे तपासात अनेक अडथळे येत होते। पण या मुलीचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन मुस्कानला 18 फेब्रुवारीला यश मिळालं। या संशयित आरोपीचं मोबाईल लोकेशन नाशिकमध्ये असल्याचा क्लू पोलिसांना मिळाला होता, पण ज्या भागात हे लोकेशन होतं तो भाग होता रामशेज किल्ल्याजवळच्या जंगलाचा। घनदाट जंगल, त्यामुळे कोणतीही माहिती नसताना आत शिरणं, कारवाई करणं हे म्हणावं इतकं सोपं नव्हतं। त्यामुळे पोलिसांनी मोबाईलच्या लोकेशनवर अवलंबून न राहता आणखी क्लू शोधला। एक दुकानदार, रामशेज किल्ल्याभोवतीच्या जंगलापासून जवळच एक टपरी आहे, इथं पाणी आणि खायला मिळतं। पोलिसांनी टपरी हेरली। टपरीवरच्या माणसाची चौकशी केली, तेव्हा त्याने या जंगलाच्या निर्जन भागातून एक पोरगा पाणी आणि खायला घेण्यासाठी येतो असं सांगितलं। पोलिसांनी संशयित आरोपीचा फोटो दाखवला, ओळख पटवून घेतली आणि पोलिसांचा संशय खरा ठरला। मग 18 फेब्रुवारीच्या रात्री ऑपरेशन मुस्कानचा शेवटचा आणि सगळ्यात थरारक टप्पा पार पडला। राहुरी पोलिसांनी नाशिक पोलिसांची मदत घेतली, एक पथक तयार केलं। हे पथक रात्रीच्या वेळी रामशेज किल्ल्याजवळच्या जंगलात शिरलं आणि तिथं शोधाशोध करून त्यांनी या 15 वर्षांच्या मुलीची सुटका केली। सोबतच या प्रकरणातला मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाणला सुद्धा अटक केली। 19 तारखेला या मुलीला राहुरीला आणण्यात आलं आणि आपल्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं। त्यानंतर या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे झाले। या मुलीने मुख्य आरोपी मुख्तार पठाणच्या विरोधात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दिली आहे। मुलगी 13 तारखेला कॉलेजला जात असताना तिला रस्त्यातच अडवून तिचं अपहरण करण्यात आलं। त्यानंतर तिला राहुरीमधून नाशिकच्या रामशेज किल्ल्याजवळ नेण्यात आलं। घरापासून जवळपास 134 किलोमीटर लांब नेल्यानंतर या तरुणीला जंगलात डांबून ठेवण्यात आलं आणि मुख्य आरोपी मुख्तार पठाणने 5 दिवस अत्याचार केले असं या मुलीने आपल्या जबाबात सांगितलं आहे। त्यानुसार पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यात पॉस्कोसह अत्याचाराच्या कलमाची वाढ केली। 18 वर्षांचा असलेला मुख्य आरोपी मुख्तार पठाणला मुलीचं अपहरण करण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याचा 22 वर्षांचा भाऊ कौसर पठाण आणि 19 वर्षीय मित्र आकाश संसारे या दोघांना अटक केली आहे। हे तिन्ही आरोपी आणि पीडित मुलगी हे एकाच गावातले आहेत। सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा लव जिहादचा प्रकार असल्याचे आरोप झाले। त्यात आरोपी आणि पीडिता एकाच गावातले असल्यानं प्रेमसंबंध होते का आणि हा त्यातून घडलेला प्रकार आहे का अशी शंकाही घेतली जाऊ लागली। कायद्यानुसार अल्पवयीन मुलीसोबतचे प्रेमसंबंध हे ग्राह्य धरले जात नाहीत। सहमती असली तरी अत्याचाराचा गुन्हा दाखल होतोच। त्यामुळे दोघांमध्ये काही नातं होतं का याबद्दलची अधिकची माहिती
पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे. पण हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर राहुरी तालुक्यातल्या तरुणीच्या गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. गावकऱ्यांनी गावात कडकडीत बंद पाळला. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी हा सगळा प्रकार लव्ह जिहादचा आहे असा आरोप केला. गावात झालेल्या एका छोटेखानी सभेत जय श्रीराम लिहिलेल्या बॅनर समोर त्यांनी भाषण सुद्धा केलं. त्यावेळी त्यांनी जर कोणाला असं वाटत असेल की आमच्या आदिवासी बांधवांच्या पाठीमागे कुणी नाहीये, ते एकटे आहेत, तर असं वाटू देऊ नका. आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. कुणीही आपण एकटे आहोत असं समजू नका. अशा प्रकारांना थारा दिला जाणार नाही. या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली. तर राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आणखी कोणी मदत केली का, अपहरण झालं त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, या प्रश्नांची उत्तरं या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे करू शकतील. पण असं असलं तरी या सगळ्या प्रकरणाने फक्त राहुरीच नाही तर सगळ्या नगर जिल्ह्याला हादरा दिलाय. कारण फक्त 15 वर्षांच्या मुलीचं अपहरण होतं, तिला 5 दिवस जंगलात डांबून ठेवलं जातं आणि तिला सहन करावे लागतात ते अत्याचार. घनदाट जंगलात तिचा आवाज कोणापर्यंतही पोचणार नाही अशा परिस्थितीत